थेरम आहे पुढचा पार्ट. मागच्या पार्टमध्ये अल्जेब्रा ऑफ लिमिट पाहिलं होतं. आता लॉकडाऊन पडलेलं आहे त्यामुळे सगळी जे काही तुम्ही क्वेश्चन पेपर असतील ते MCQच्या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा जर ऑफलाईन असेल तर मग असे क्वेश्चन सॉल्व करायला यायचे. तर काही जण काय करायचे, कॉलेजची टेस्ट व्हायची, कॉलेजच्या टेस्टमध्ये जर कमी मार्क मिळाले तर नुसता गणितांचा सराव करायचे. जे हाय घेतली सुरुवात की डायरेक्ट गणित सॉल्व करायला घेतली. तर जे असे कोणी असतील की बाबा धडा पाहिला नाही, थेअरी पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही, म्हणजे सुरुवातीची थेअरी पाहिली नाही आणि डायजेस्ट घेतलं आणि डायरेक्ट केले न्यूमेरिकल सॉल्व करायला स्टार्ट किंवा केले एक्सरसाइजमधले गणित सॉल्व करायला स्टार्ट. तसं ना, आधी थेअरी महत्त्वाची असते. तर हा थेरम आहे लिमिट x raised to n minus a raised to n upon x minus a x tends to a is equal to n into a raised to n minus 1. तर आपल्याला हा थेरम आहे तो प्रूफ करायचा आहे. आपल्या बायनॉमियल एक्सप्रेशन, ज्यावेळेस तुमचा 11th स्टँडर्डचा बायनॉमियल एक्सप्रेशन धडा झाला असेल त्यावेळेस आपल्याकडं x raised to n minus b raised to n चा फॉर्म्युला होता. x minus b इंटू x raised to n minus 1 minus plus x raised to n minus 2 into a plus x raised to n minus 3 into a square plus up to a raised to n minus 1. x raised to n आणि a raised to n चं जर बायनॉमियल एक्सप्रेशन पाहिलं तर x minus a into x raised to n minus 1 plus x raised to n minus 2 into a plus x raised to n minus 3 a square. म्हणजे जे काय बायनॉमियल एक्सप्रेशनच्या चॅप्टरमध्ये झाला असेल तर त्याचाच त्याच्यामध्ये उपयोग करायचा. लिमिट x minus a x raised to n minus 1 plus x raised to n minus 2 into a plus x raised to n minus 3 into a square plus a raised to n minus 1 upon x minus a. जो काय आपला डिनोमिनेटर x minus a इज नॉट इक्वल टू 0. जर तो 0 नसेल तरच आपल्याला वरचा न्यूमरेटरचा आणि डिनोमिनेटरचा कॅन्सल करता येईल. जर डिनोमिनेटरचा न्यूमरिकल 0 होत असेल म्हणजे जर समजा तुमच्याकडे इथं x टेंड्स टू a ची व्हॅल्यू 3 आहे आणि x ची व्हॅल्यू पण 3 आहे, आपण याच्यामध्ये 3 पुट केला 0 झाला, तर मग त्याकरता या फॉर्ममध्ये आपण कॅन्सल नाही करू शकत x मायनस ए आणि x मायनस ए. म्हणून x मायनस ए इज नॉट इक्वल टू 0. हा कॅन्सल घ्या. x raised to n minus 1 plus x raised to n minus 2a plus x raised to n minus 3 a square up to plus a raised to n minus 1 x tends to a. डायरेक्ट a x च्या जागी सबस्टिट्यूट करायचा. जर x a च्या जागी सबस्टिट्यूट केला तर a raised to n minus 1 plus a raised to n minus 2 into a plus a raised to n minus 3 into a square plus a raised to n minus 1. तर इंडायसिसच्या रूलनुसार a raised to m into b raised to n a raised to n into a raised to m, तर a raised to m plus n म्हणजे जो काय बेस सेम असेल तर त्यांच्या पॉवरची ॲडिशन होते मल्टिप्लिकेशनमध्ये आणि डिवायडेडमध्ये सबट्रॅक्शन होते. तर मग a raised to n minus 1 plus a raised to n minus 1
प्लस a रेस टू n मायनस 1, 3 मायनस 2 1, 2 मायनस 1 1 प्लस अप टू n मायनस 1. म्हणजे जो काय आपल्याला a रेस टू n मायनस 1, a रेस टू n मायनस 1, a रेस टू n मायनस 1 ज्या काय या फॉर्म्युलामध्ये मिळालेला आहे, म्हणजे अप टू nth टर्म, म्हणजे जी काय n ची व्हॅल्यू असणार आहे तिथपर्यंतच तो रिकरिंग होणार आहे. म्हणजेच n इंटू a रेस टू n मायनस 1. म्हणजेच जे काय आहे आपण एक कंडिशन लक्षात ठेवायची, हा a आणि हा a जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जर सेम दिसत असेल, जे काय तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे, जर ते न्यूमेरिकल जर ते गणित जर ह्या फॉर्ममध्ये असेल तरच हा थेरम वापरायचा. म्हणजे दोन्हीकडे n जो काय त्यांचा रेस टू असणार आहे ते सेम असलं पाहिजे. परत हा एक्स म्हणजे ह्याच्यामध्ये काही चेंज नाही पाहिजे, तरच हा थेरम वापरायचा. तर त्याच्यावरती आपण काय न्यूमेरिकल पाहू. लिमिट x रेस टू 4 मायनस 625 अपॉन x मायनस 5 where x टेंड्स टू 5. हे न्यूमेरिकल आहे. तर त्या थेरम वरतीच आहे. तुम्ही म्हणता इथं 625 आहे आणि इथं 5 आहे, हा 5 आणि हा 5 सेम नाही, मग कसं काय आपल्याला थेरम वापरता येईल. मग आपल्याला त्या थेरम मध्ये काय काय न्यूमेरिकल असतात की थेरम मध्ये आणावे लागतात, त्या फॉर्म मध्ये आपल्याला तयार करावे लागतात. लिमिट x रेस टू 4 म्हणजे 5 रेस टू 4, 5 रेस टू 4 काय येतं, 625 येतो. त्याला आपण असंही लिहू शकतो, 5 रेस टू 4 625 ला x मायनस 5 x टेंड्स टू 5. म्हणजे जे काय x रेस टू 4 आणि 5 रेस टू 4 n काय आपला सेम आहे. परत x मायनस 5 डिनॉमिनेटरला पण x मायनस 5 आहे. आपला डायरेक्ट जो काही थेरम आहे तो अप्लाय करायचा. 5 इंटू 4 इंटू 5 रेस टू 4 मायनस 1. This 4 into 5 raised to 3, 4 into 125, 125 into 4 500. हे झालं. म्हणजे जे काय आपल्याला दिलं असेल तो फॉर्म मध्ये आणायचा. जर फॉर्म मध्ये येत असेल तर आणायचा, नाहीतर न्यूमेरिकल दुसऱ्या फॉर्मचा असेल ह्याच्यामध्ये आले की फॅक्टरायझेशन होतं किंवा लॉग घेऊ शकतो. पुढचं न्यूमेरिकल आहे लिमिट x रेस टू 7 मायनस 128 अपॉन x रेस टू 5 मायनस 32 x टेंड्स टू 2. जे काही न्यूमेरिकल आपल्याला दिलेले आहे तर याच्यामध्ये x रेस टू 7 न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला x रेस टू 5, इकडे 128 आहे, इकडे 32 आहे, आणि जो काय आपल्याला x टेंड्स टू दिलेला आहे म्हणजे तो 2 कडे जातोय फंक्शनचा, तो तर वेगळाच आहे. मग अशा न्यूमेरिकल मध्ये आपण करणार काय. सुरुवातीला काय करायचं, न्यूमेरिकल कडे पाहिल्यानंतर विचार करायचा की हा कुठल्या फॉर्म मध्ये आणता येतोय का, किंवा हा ह्याचं स्क्वेअर घेतल्यामुळे काय होईल, किंवा ह्याला जर स्क्वेअर घेतल्यामुळं काही सबट्रॅक्शन केल्यामुळं काही डिवाइड केल्यामुळं तो त्या थेरमचा फॉर्म येतोय का, हे पहिल्यांदा सुरुवातीला चेक करायचं. मग लिमिट x रेस टू 7 मायनस
2⁻⁷ x⁵ minus 2⁵, 2⁵ 32, 2⁷ 128, x⁵2, x टेन्स टू 2 झालं. x-2 x⁷ minus 2⁷ आणि x⁵. पण आता म्हणून की न्यूमेरिकल मध्ये डिनॉमिनेटरची पण पॉवर आहे, डिनॉमिनेटरच्या पण फंक्शनला पॉवर आहे आणि न्यूमरेटरच्या फंक्शनला पॉवर आहे. पण थेरम मध्ये आपण पाहिलं होतं की डायरेक्ट हा x-2 डिवाइडला असायचा. मग आपण काय करायचं, x-2 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचा. डिवाइड x-2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग लिमिट x⁷ minus 2⁷ upon x-2 upon x⁵ minus 2⁵ x-2. तर अल्जेब्रा ऑफ लिमिट मध्ये पाहिल्यानुसार आपण डिनॉमिनेटरला लिमिट आपण अप्लाय करू शकतो दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. लिमिट x⁻² अपॉन लिमिट x⁵ minus 2⁵ अपॉन x-2 x⁻². जे काय आपण लिमिट डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला सेपरेट केलेलं आहे. तर मग डायरेक्ट थेरमच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे का आपण चेक करू. जे काय आलेलं आहे ते मग लिमिट अप्लाय केल्यानंतर जे काय हा न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे त्या थेरमच्या फॉर्म मध्ये. मग आपण डायरेक्ट थेरम लावू शकतो त्याला. 7 2⁷ minus 1 upon 5 2⁵ minus 1. 7 into 2⁶, 5 into 2⁵. म्हणजे 7/5 into 2⁵, 28/5 याचा आन्सर. लिमिट 2x minus 2 26 minus plus x minus 3 x tends to 1. तर हे जे काय न्यूमेरिकल आहे आपल्याला दिलेलं तर थेरमच्या कोणत्याच फॉर्म मध्ये दिसत नाही. बघा 26 प्लस एक्स ला जर आपण टी सबस्टिट्यूट केला तर पाहू काय होते. t³ x is equal to t³ minus 26 as x tends to 1 t tends to 3. जर x ची व्हॅल्यू जर 1 इथं सबस्टिट्यूट केली तर t ची व्हॅल्यू 3 येते. म्हणजेच तुम्ही जो काय ऍडिशन करसाल x टेंड्स टू a मध्ये जात नाही, तीच ऍडिशन जर किंवा सबट्रॅक्शन जर ह्या टी मध्ये केली तर तो 3 कडे जातो. म्हणून ॲज x टेंड्स टू a टी म्हणजे जर फंक्शन जर चेंज केलं तर त्याचं लिमिट पण आपल्याला चेंज करायला लागतं. लिमिट 2 into t³ minus 26 minus 2 upon cube root of 26 plus t³ minus
26 मायनस 3 म्हणजेच t टेन्स टू 3 लिमिट 2 इंटू t क्यूब मायनस, जर ह्याच्यातून 2 कॉमन काढला, t क्यूब मायनस 26 मायनस 1 अपॉन प्लस मायनस कॅन्सल झाले, म्हणजे इथे फक्त राहिला टी क्यूब, क्यूब रूट ऑफ टी क्यूब मायनस 3. मग जो आपला हा 2 आहे लिमिटच्या आपण कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकतो. 2 बाहेर घेतला लिमिटच्या, लिमिट टी क्यूब मायनस 27 अपॉन क्यूब रूट क्यूब टी येणार मायनस 3 t टेन्स टू 3, 2 इंटू लिमिट t क्यूब मायनस 3 चा क्यूब 27 आहे, म्हणजे जो काय 3 चा क्यूब आहे आपला तो 27 आपण त्या फॉर्म मध्ये लिहिलं तर t मायनस 3 t टेन्स टू 3. आता आपल्याला फॉर्म मध्ये दिसतंय की जो काय आपला थेरमचा फॉर्म आहे, डायरेक्ट 3 पुट केला याच्यामध्ये, 2 इंटू 3 इंटू 3 रेस टू 3 मायनस 1 54 आन्सर आले याचं. जे काय पुढचं न्यूमेरिकल आहे, लिमिट x रेस टू n मायनस 4 रेस टू n अपॉन x मायनस 4 x टेन्स टू 4 इज इक्वल टू 48. फाइंड n. आता आपल्याला न्यूमेरिकल तरी दिलेलं आहे, काय चेंज नाही करायचं, काय सबस्टिट्यूट नाही करायचं, फॉर्म मध्ये तर ऑलरेडी दिसतंय. आपल्याला डायरेक्ट n ची व्हॅल्यू काढायची याच्यामधून. तर 4 जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर n इंटू 4 रेस टू n मायनस 1 इक्वल टू 48. तर आपण याला या फॉर्म मध्ये आणलं तर मग
आपण काय करायचं याच्यामध्ये 48ला असा कन्वर्ट करायचा की काहीतरी सबस्टिट्यूट केल्यानंतर यांची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. म्हणजेच यांची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. ह्याच्यानुसार जर सबस्टिट्यूट केलं तर n इज इक्वल टू 3. 16ला असं केलं, 48ला असा कन्वर्ट केला, 16 इंटू 3 48, मग 16चा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16, मग 3 - 1 इथं पण 3, असं कन्वर्ट केलं तर आपल्याला डायरेक्ट ॲन्सर मिळून जातं. ही एकदम इझी टाईपचं न्यूमरिकल आहे. एक्सरसाइज जो काही लिमिटचा असेल त्याच्यातली सॉल्ड एक्झाम्पल आहे. एक्सरसाइजची न्यूमरिकल असतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.